एका घनदाट जंगलाच्या काठावर एक गाव होतं. त्या गावात सगळ्यांचा लाडका पण थोडा खोडकर सिंह राहत होता, ज्याचं नाव होतं शेरू. शेरू रोज काहीतरी खोड्या करत असायचा, पण गावक्यांना त्याच्या खोड्यांची इतकी सवय झाली होती की आता त्याला कोणी फारसं लक्ष देत नव्हतं. एकदा मध्यरात्रीचा वेळ होता. गावातले सगळे झोपले होते, पण शेरूला काहीतरी खोडी करायची हुक्की आली. त्याने आपली जुनी सायकल काढली आणि जंगलाच्या दिशेने निघाला. चंद्रप्रकाशात रस्ता उजळला होता आणि सायकलच्या बेलचा टिंग टिंग आवाज जंगलाच्या शांततेला छेद देत होता. शेरू सायकल चालवत पुढे जात होता. अचानक त्याला जाणवलं की वातावरण काहीतरी विचित्र आहे. थोडं पुढे गेल्यावर त्याला मागून कुणीतरी हसल्याचा आवाज आला. कुणी आहे? शेरूने विचारलं, पण उत्तर काही आलं नाही. त्याने सायकलची गती वाढवली, पण आवाज जवळ येत चालला होता. थोड्याच वेळात त्याच्या समोर एक पांढरा, धूसर आकार दिसू लागला. तो आकृती हळूहळू त्याच्याकडे येत होती. शेरूचा श्वास अडू लागला. भूत! त्याने घाबरून ओरडत सायकल फेकली आणि तिथून धावू लागला. धावत असताना त्याच्या लक्षात आलं की त्याचे पाय नीट जमत नव्हते, कारण सायकलवरून उतरताना त्याचा एक पाय सायकलच्या चेनमध्ये अडकला होता. शेरू कसाबसा स्वतःला मोकळं करून अजून जोरात पळायला लागला. त्याच्या मागे ते भूत आल्याचा भास होत होता, पण त्याने मागे पाहण्याची हिंमतच केली नाही. शेवटी तो गावाच्या काठी पोहोचला आणि जोरात ओरडला, वाचवा, वाचवा! गावकरी बाहेर आले आणि शेरूला विचारू लागले, काय झालं शेरू? शेरूने हांफत हांफत त्यांना सगळं सांगितलं. गावकरी थोडे वेळ शांत राहिले आणि मग अचानक सगळे हसायला लागले. शेरूला कळेना की सगळे का हसत होते. शेवटी एकाने हसत हसत सांगितलं, अरे शेरू, ते काही भूत नव्हतं. गावातील हरीच्या बैलावरची पांढरी चादर उडाली होती. तीच तू भूत समजून पळालास. हे ऐकून शेरूची शरमेनं मान खाली गेली, पण नंतर तोही हसून म्हणाला, चला, आज तरी माझी खोडी चुकली. आणि तिथून पुढे शेरूने ठरवलं की खोड्या करायच्या, पण आता थोड्या काळजीपूर्वक.